नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक अत्यंत भयानक क्राईम स्टोरी. अत्यंत भयानक. एका गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला घरात जिवंत जाळून मारलं. ऐकण्यासाठीच किती भयानक गोष्ट वाटते ही, पण यामागची कहाणी, याचा घटनाक्रम हा सुद्धा तितकाच भयानक आहे. एखाद्या क्राईम थ्रिलर वेबसिरीज किंवा सिनेमाला शोभेल अशी ही घटना पण खरोखर सत्यात घडलेली आहे. मित्रांनो, किरण आणि प्रेमा हे दोघ जण एकमेकांवरती प्रेम करत होते. किरण हा एका मोबाईल सर्व्हिसमध्ये कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता आणि प्रेमा सुद्धा तिथेच कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. अर्थात एके ठिकाणी एकत्र काम करत असल्यामुळे दोघांची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीच्या पुढे जायला लागलं. किरण काही दिवसांपासून रोज प्रेमाला घरी ड्रॉप करत होता. त्यामुळे अर्थात त्यांच्यातलं बोलणं, सोबत राहणं, मैत्री हे वाढत गेलं. ते दोघंही एकमेकांना पसंत करू लागले, पण दोघांनीही एकमेकांना याबद्दल काही सांगितलेलं नव्हतं. ओळख ही जवळपास वर्ष दीड वर्षापासून होती. सोबत राहणं, खाणं, पिणं आणि ड्रॉप करणं, एकमेकांना पिकअप ड्रॉप करणं हे चालू असल्यामुळे त्यांची मैत्री अगदी घट्ट होती आणि मनोमन ते दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेला या दोघांमध्ये प्रेमाची कबुली झाली आणि दोघांचं रिलेशनशिप सुरू झालं. या अगोदर किरणची एक गर्लफ्रेंड होती, पण तिच्यासोबत आता किरणचं काहीही नातं नव्हतं आणि ही गोष्ट प्रेमाला माहिती होती. किरणने आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडचा नंबर फोनमध्ये ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेला होता, म्हणजे ब्लॉक केलेला होता. त्यामुळे दोघांमध्ये काहीही बोलणं नाही असंच होतं. मग किरण आणि प्रेमा हे एकमेकांसोबत वेळ घालवू लागले, एकमेकांना पसंत करू लागले. किरणचं प्रेमावर आणि प्रेमाचंही किरणवरती प्रचंड प्रेम होतं. प्रेम संबंध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनीच, एक 2-3 महिन्यांनीच प्रेमाने किरणला लग्नासाठी प्रपोज केलं की आपण लग्न करूया. किरण प्रेमावरती प्रेम जरी करत होता तरी त्याने लग्नाचा विचार अद्याप केलेला नव्हता. त्याने प्रेमाला सांगितलं की हे खूप घाईचं डिसिजन होईल, अजून आपल्याला काही दिवस वाट बघावी लागेल, थोडा वेळ थांबावं लागेल. दोघांचंही वय 26-27 वर्षाच्या जवळपास होतं. प्रेमा ही तिचा भाऊ आणि आई यांच्यासोबत राहत होती, तर किरण एकटाच राहत होता. त्यामुळे किरणचं म्हणणं होतं की आपण थोडी वाट बघूया, थोडा आणखी वेळ जाऊ दे. पण प्रेमा हिला लग्नाची घाई पडलेली होती. एक तर तिला किरण मनापासून आवडत होता, खूप प्रेम होतं. अर्थात जेव्हा बॉयफ्रेंडने लग्नासाठी वेळ लागेल, विचार करू असं म्हटलं, तेव्हा प्रेमाच्या डोक्यामध्ये संशय शिरला की हा आपल्याला लग्नासाठी ताबडतोब होकार का देत नाहीये? त्याच्या डोक्यात काही वेगळं चालू आहे का? हा आपल्यासोबत टाइमपास तर करत नाहीये ना? असे असंख्य विचार प्रेमाच्या डोक्यात येऊ लागले. त्यामुळे घाबरून म्हणा किंवा चिंतेने इन्सिक्युअर होऊन प्रेमाने किरणजवळ लग्नाचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली. त्याला वारंवार लग्नासंबंधी विचारण्यास सुरुवात केली. किरण अर्थात लग्नाचा विचार करत नव्हता, सध्याच तो लग्नासाठी तयार नव्हता, त्यामुळे तो टाळत होता. हळूहळू त्याला प्रेमाचं हे लग्नासाठी वारंवार विचारणं इरिटेट होऊ लागलं. त्यामुळे त्याने प्रेमाला कमी वेळ द्यायला सुरुवात केली. एका अर्थाने तो प्रेमाला इग्नोर करू लागला, तिच्याशी कमी संवाद करू लागला, फोनवरती सुद्धा कमी बोलू लागला, भेटी वगैरे सुद्धा त्याने कमी केल्या. अशातच एके दिवशी प्रेमा आणि किरणची भेट झाल्यानंतर प्रेमाने सहज किरणचा मोबाईल तपासला. त्यामध्ये किरणने त्याची एक्स गर्लफ्रेंड म्हणजे आधीच्या गर्लफ्रेंड जिचा नंबर ब्लॉक करून ठेवलेला होता, तो नंबर अनब्लॉक केलेला प्रेमाला दिसला. मग तिने निष्कर्ष काढला की म्हणजे आता हा त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतोय, कदाचित भेटतोय आणि त्यांच्यामध्ये काहीतरी सुरू झालेलं असावं.
यामुळे त्या दोघांमध्ये छोटे मोठे वाद सुद्धा झाले. किरणने सांगितलं की असं काहीही नाहीये, मी कोणासोबतच रिलेशनशिपमध्ये सध्या नाहीये, त्यामुळे तू काही गैरसमज करून घेऊ नको. पण तो लग्नाला काही तयार होत नव्हता. हळूहळू प्रेमा अजून चिडायला लागली, अजून अस्वस्थ झाली आणि मग तिने निर्णय घेतला की या गोष्टीचा काहीतरी निकाल लागायला हवा. त्यामुळे तिने काही दिवस विचार करून प्लॅनिंग केलं आणि मग एके दिवशी किरणला सांगितलं की मला तुला एक गिफ्ट द्यायचंय. 4-4.5 लाखाची बाईक मी तुझ्यासाठी लवकरच घेणार आहे आणि या बाईक सोबतच तुझ्यासाठी आयफोन सुद्धा घेणार आहे. हे ऐकल्यावरती किरणला थोडं चांगलं वाटलं, अर्थात बरं वाटलं की हिचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे, ही मला इतका महागडं गिफ्ट वगैरे देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे किरण सुद्धा थोडासा सॉफ्ट झाला. मग त्यांच्यामध्ये परत थोडंफार बोलणं सुरू झालं. या दरम्यान म्हणजे जेव्हा प्रेमा त्याच्या मागे लागली होती लग्नासाठी, त्यावेळी किरणने असं म्हणतात की प्रेमाचा सुद्धा नंबर ब्लॉक करून टाकलेला होता. त्यामुळे प्रेमा वेगळ्या नंबरवरनं त्याला फोन करत होती. एके दिवशी प्रेमाने किरणला फोन केला की माझ्या घरी माझा भाऊ आणि आई नाही आहे आणि मला तुला सरप्राईज द्यायचं आहे, तर तू माझ्या घरी ये. किरणच्या डोक्यात हे होतं की ही आपल्याला 4-4.5 लाखाची बाईक देणार आहे, आयफोन देणार आहे, कदाचित तेच सरप्राईज असावं. त्यामुळे तो प्रेमाच्या घरी गेला. प्रेमाच्या घरी गेल्यानंतर ते दोघेही घरात होते, घरी दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळे साहजिकच एक प्रेमी जोडपं घरात एकट्यात भेटल्यानंतर जो काही रोमॅन्स वगैरे होतो तो त्यांच्यामध्ये रंगू लागला. मग प्रेमा म्हणाली की मला तुला सरप्राईज द्यायचं आहे, ते सरप्राईज आपल्याला इथेच सेलिब्रेट करायचं आहे, आपण इथेच काही आठवणी तयार करूया, काही फन करूया, मजा करूया. आता दोन तरुण प्रेमी एकमेकांसोबत घरात एकटे भेटल्यानंतर काय फन, मजा आणि आठवणी त्यांना बनवायच्या असतील हे तुम्ही समजू शकता. अर्थात त्यांना शरीर संबंध प्रस्थापित करायचे होते. पण प्रेमाचं म्हणणं होतं की यावेळेस आपण थोडीशी वेगळी मेथड आणि वेगळ्या पद्धतीने करूया. किरणने विचारलं काय, तर ती म्हणाली की BDSM. BDSM मित्रांनो ही एका शरीर संबंधाची एक पाश्चिमात्य पद्धत आहे. वेस्टर्न कल्चरमध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. पाश्चिमात्य पद्धत म्हणजे एक पार्टनर हा डॉमिनेटिंग असतो आणि दुसरा पार्टनर हा त्याच्या साधारणपणे गुलाम असल्यासारखा वागतो आणि अशा एक रोल प्लेमध्ये शरीर संबंध प्रस्थापित होतात. तर आपण तसं करूया असं प्रेमाने सांगितलं. किरण म्हणाला अर्थात ठीक आहे करूया. मग तिने किरणचे कपडे काढले, विवस्त्र करून त्याला बेडवरती बांधलं. आधी हात बांधले, दोन्ही हात बांधले, दोन्ही पाय बांधले आणि मग डोळ्यावरती पट्टी बांधली. डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर तिने हातांच्या गाठी ज्या आहेत त्या घट्ट केल्या. किरण म्हणाला की इतकं घट्ट का बांधतेस? ती म्हणाली की अशातच मजा असते, आपण असंच करूया. मग तिने आत जाऊन एक लिक्विड बाटलीत आणलं. बरं, किरणला या गोष्टीवरती विश्वास बसावा म्हणून तिने स्वतःचेही अर्धवट कपडे काढलेले होते. मग तिने एक बाटली आणली, बाटलीमध्ये काहीतरी लिक्विड होतं. ती म्हणाली की आता हे मी तुझ्या शरीरावरती टाकणार. किरणने आधी विचारलं का बरं वगैरे, तर ती म्हणली की अशाच आठवणी आपल्याला निर्माण करायच्या आहेत. तिने ते लिक्विड किरणच्या अंगावरती ओतलं. ओतल्यानंतर किरणला त्याचा वास आला आणि ते पेट्रोल होतं. मग किरण म्हणाला की पेट्रोल माझ्या अंगावरती का टाकत आहेस? तेव्हा प्रेमाने सरळ लायटर घेतलं आणि त्याला म्हणाली की तू मला धोका दिलास, तू माझ्यासोबत चीट केलंस, माझा वापर केला, त्यामुळे आता मी तुला संपवणार. किरणला काही कळण्याच्या आत, त्याने आरडाओरडा करण्याच्या आत किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा करण्याच्या आत तिने लायटर पेटवलं आणि किरणच्या अंगावरती टाकून दिलं. किरण अक्षरशः धडधड पेटून उठला. अर्थात पेट्रोल हे बेडवरती सुद्धा सांडलेलं होतं, त्याच्यामुळे तिने बेडनी सुद्धा पेट घेतला. प्रेमाच्या डोक्यात प्लॅन हा होता की ह्याला आधी पेटवायचं आणि तिने खोलीतच विषाची बाटली ठेवलेली होती, ती स्वतः पिऊन घ्यायची आणि मग दोघांनीही जीवन संपवायचं. पण पेट्रोल ओतलेलं असल्यामुळे, पेट्रोल त्याच्या अंगावर आणि बेडवर पडलेलं असल्यामुळे आगीचा भडका एवढा मोठा उडाला की तिच्या डोक्यातनं स्वतः विष पिण्याचा प्लॅन निघून गेला.
क्षणार्धात अगदी आगीच्या तांडवात किरण पडला. तो ओरडू लागला आणि प्रेमाने आहे त्या अवस्थेत म्हणजे अर्धवट कपड्यांच्या अवस्थेत घरातून बाहेर पळ काढला. बाहेर पळताना ती पण ओरडतच होती. शेजारी जमा झाले लगेच. आगीचा धूर, आरडाओरडा हे बघून शेजारी जमा झाले. शेजारच्याच एका स्त्रीने प्रेमाला कपडे दिले आणि विचारलं काय झालं. तिने खोटी कथा बनवली की मी बाथरूम मध्ये होते तेव्हा याने स्वतःला पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. अर्थात ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस तिथं आले. शेजारी असल्यामुळे प्रेमाला तिथून पळून जाता आलं नाही, कारण शेजारी पाजारी भरपूर लोक जमलेले होते. ती पळून गेली नाही. पोलिसांना तिने सुद्धा हेच सांगितलं की माझा बॉयफ्रेंड आहे, त्याने स्वतःला पेटवून घेतलं, मी बाथरूम मध्ये वगैरे होते म्हणून. जेव्हा आग विझवण्यात आली, अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं, आग विझवण्यात आली. इंटरनेटवरती त्या बिल्डिंगच्या इमारतीचे घटनेनंतरचे फोटो सुद्धा अवेलेबल आहेत. पूर्ण काळवंडली होती खिडकी. आग विझवली आणि पोलीस आत शिरले. आत शिरल्यानंतर त्यांच्या प्राथमिक पाहणीतच हे लक्षात आलं की या व्यक्तीला, कारण त्याची स्किन जळून बाहेर आलेली होती, चेहरा ओळखणं मुश्किल होतं, इतक्या वाईट पद्धतीने तो जळून गेला होता. पण त्याचे हात बांधलेले पोलिसांना दिसले. पोलिसांना ताबडतोब संशय आला की कोणी हात बांधून स्वतःला पेटवून घेऊ शकत नाही किंवा स्वतःला पेटवून घेतल्यानंतर हात बांधू शकत नाही. त्यांना ताबडतोब संशय आला आणि त्यांनी प्रेमाला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर प्रेमाची जेव्हा विचारपूस करण्यात आली, अगदी ताबडतोब तिने घडलेला घटनाक्रम सांगितला. पण मित्रांनो, ही घटना इतकी भयानक होती, इतकी भयानक, कोणाला जिवंत जाळणं. आधी त्याला कशा गोष्टींमध्ये गुरफटवलं, BDSM करूया, मजा करूया, फन बनवूया, आठवणी तयार करूया असं म्हटलं, त्याला आपल्या जाळ्यात ओढलं आणि नंतर जिवंत जाळून टाकलं. ही घटना आहे बँगलोर शहरातली. दोघेही सुशिक्षित आणि चांगलं कमावते असणारे जोडपं, प्रेमी जोडपं. पण गैरसमज, रिलेशनशिप्स या गोष्टींमुळे असा काहीतरी भयानक अंत किरणचा झालेला आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.